जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकरी आय डी किंवा फार्मर आय डी याचं स्टेटस कसं चेक करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण हे स्टेटस चेक करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याशिवाय आपल्याला नुकसान भरपाई मिळणार नाही किंवा सरकारचे इतर कोणतेही जे फायदे असतात ते आपल्याला मिळणार नाहीत। कारण शेतकरी आय डी खूप गरजेची झालेली आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी। तर आपली शेतकरी आय डी आपण काढलेली आहे, ती ॲक्टिव्ह आहे की नाही, अप्रूव्ड झाली की रिजेक्ट झाली, हे कसं चेक करायचं तेही स्वतःच्या मोबाईलने। चला मी 2 मिनिटात सांगतो। त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर नेहमी अपलोड करत असतो। हे चॅनल सध्या नवीन आहे आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे बघून खूप चांगलं वाटत आहे। तर चला कुठलाही वेळ वाया न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात। सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे। सर्च बारवर agristack.gov.in वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही तिथूनही डायरेक्ट वेबसाईट ओपन करू शकता। अशा प्रकारे वेबसाईट उघडणार। फार्मर रजिस्ट्री ॲग्रिस्टॅक या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल। त्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस यावर क्लिक करायचं आहे। इथं क्लिक करून आधार सिलेक्ट करायचा आहे आणि आपला आधार नंबर इथं टाकून द्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर चेक या बटनावर क्लिक करून इथं पहा अप्रूव्ह स्टेटस ऑटो अप्रूव्ड म्हणून आलेला आहे। म्हणजे या शेतकऱ्यांना यांचे नुकसान भरपाईचे पैसे थेट त्यांच्या बँकेत जमा होतील। अनेक शेतकऱ्यांचे जे किसान आय डी किंवा फार्मर आय डी आहेत तिथं ऑटो अप्रूव्हच्या जागी रिजेक्ट असं लिहून येते। तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर आपली फार्मर आय डी अपडेट करायची आहे। जर तुमच्याही फार्मर आय डीचं अप्रूव्ड स्टेटस हे रिजेक्ट झालेलं असेल तर या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा। आपण पुढचा व्हिडिओ त्याच टॉपिकवर बनवणार आहोत की फार्मर आय डी जर रिजेक्ट झाली असेल तर ती रिअप्लाय किंवा अपडेट कशा प्रकारे करायची। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।